आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोण आहे मी? कोण आहे मी? मला लग्न ठरवलं ना मला विचारलं ना मला चॉईस दिला. माझं लग्न ठरवलं. कोण आहे मी? सुजित सरपोतदार आहे मी. सुजित सरपोतदार, ग्रेट भालचंद्र सरपोतदारांचा मुलगा आहे ना मी. सुजित सरपोतदार, सुजित सरपोतदार आहे मी. आवाज खाली, आवाज खाली. चला कोण? सुजित सरपोतदार. चला चला. सुजित सरपोतदार म्हणतात मला. सुजित सरपोतदार. शांत. रात्र झाली, आवाज खाली. अरे आपल्याला जर झेपत नाही तर एवढं प्यायचं कशाला? की आपल्याला कळू नये आपण काय बोलतोय ते. अरे किती वेळा तुम्हाला सांगितलंय दारू पिऊन गाडी चालवू नका म्हणून. आणि तुम्ही बाहेर काय बोलत होता तुमच्या लक्षात आहे? अरे विरोधक टपलेले आहेत आम्हाला बदनाम करायला. ऐकतं खोलीत तुम्ही त्यांना हातात देताय. अरे हे सगळी बडबड करून ना तुम्ही त्यांना निमंत्रण देताय. सुजित राव, आता तुमचा साखरपुडा झालाय. काही दिवसात तुमचं लग्न होईल. जरा जबाबदारीनं वागा ना. हे तुमचं जे आयुष्य आहे ना, हे वागणं, हे जगणं जे आहे ते आता बंद करा तुम्ही. लग्न होत नाहीये. जबरदस्ती लग्न लावलं जातंय. कारण तुम्हाला तुमचं पॉलिटिकल करिअर वाचवायचंय. तुम्हाला तुमचं पॉलिटिकल करिअर वाचवायचंय. स्वतःची इमेज बिल्ड करायची आहे. म्हणून तुम्ही स्वतःच्या मुलाचा बळी देताय. तुम्हाला काहीच वाटत नाही का डॅड? इथे काहीच हलत नाही. हाय, मला नाही करायचं स्वानंदीशी. मला नाही करायचं स्वानंदीशी लग्न. पण मी करणार. यू डोंट वरी डॅड. मी स्वानंदी सोबत लग्न करणार. तुमच्या ह्या नाकर्त्या मुलाकडून तुमचं राजकीय करिअर वाचवण्याचं गिफ्ट समजा. गिफ्ट. पण मी स्वानंदीला कधीच चले माझी बायको बिको नाही मानणार. अरे आय एम फ्री बर्ड. आय एम फ्री बर्ड. हे लग्न काही झालं तरी मला मान्य नाही. लग्नानंतर आता मी जसा आहे तसाच राहणार मी. डॅड, आय एम फ्री बर्ड. डॅड, हा तुमचा नाकारता मुलगा हे लग्न करून तुमच्यावर उपकार करणार. ज्याने आजपर्यंत काहीच केलं नाही तो सुजित सरपोतदार, ग्रेट भालचंद्र सरपोतदारांवर उपकार करणार. उपकार करणार मी तुमच्यावर डॅड.
सुजित सर्वोद्धार तुमच्यावर उपकार करतोय. माझ्याशी उपकाराची भाषा नाही करायची. आता तुम्ही जे आयुष्य जगताय ना ते माझ्या उपकारामुळे विसरू नका. सुजितराव, तुम्हाला हे लग्न लोकांसाठी करावं लागेल. जेव्हापासनं मी PC मध्ये हे जाहीर केलंय ना तेव्हापासनं लोकांचं लक्ष तुमच्याकडे आहे. आणि तुम्ही सर्पोद्धारांचे चिरंजीव आहात तेव्हा आपल्याला असं वैयक्तिक आयुष्य नसतं. तुम्हाला लोकांना हा विश्वास द्यायला लागेल की तुम्ही स्वेच्छेनं हे लग्न करत आहात. या लग्नामुळे तुम्ही सुखी आहात. आणि स्वानंदीला हे पटलं पाहिजे, तिचा विश्वास बसला पाहिजे की तुम्ही नवरा म्हणून सर्वोत्तम आहात. आणि लग्नाचा जो निर्णय तिने घेतलाय ना तो योग्य होता. स्वानंदीचा नवरा, तिच्या मुलाचा बाप म्हणून तुम्हाला तुमचं कर्तव्य पार पाडावं लागेल. सुखी संसाराचं नाटक करावं लागेल तुम्हाला. डॅड, सुजितराव, हे सगळं सांभाळून तुम्हाला जे काही करायचं ते करा. आधी सारखं मी नाही बोलणार तुम्हाला काही. पण माझ्या राजकीय करिअरसाठी तुम्ही हे लग्न करणं खूप महत्वाचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्यामुळे जर माझं राजकीय करिअर धोक्यात आलं तर तुम्ही माझे चिरंजीव आहात हे लक्षात ठेवणार नाही मी. झोपा तसा, खूप उशीर झालाय. या 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 बसा. बस बस. कितना बड़ा घर है रे, जैसे कि महल ही है. मुझे लगता है पब्लिक का सारा पैसा लेके इधर इन्वेस्ट किया.